अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देऊ नका असं वारंवार सांगितलं जातं. असं करणाऱ्या पालकांवर गुन्हा दाखल केला जातो. असं होऊ नये असे प्रकार घडताना दिसत आहेत. त्यामुळे रस्त्यावरच्या प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. असाच एक प्रकार ठाण्यात समोर आलाय. ठाण्यात 15 वर्षाच्या मुलानं 2 रिक्षांना उडवल्याचा प्रकार घडलाय. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कसा घडला हा प्रकार सविस्तर जाणून घेऊया. 15 वर्षाच्या मुलाच्या हाती पिकअप वाहन चालवायला देण्यात आलं होतं. अल्पवयीन मुलानं दिलेल्या ठोकरीनंतर एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील घोडबंदर आनंदनगरमध्ये मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच पाल्य आणि पालकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रिक्षाला धडक देऊन 15 वर्षीय मुलगा चालवत असलेलं पिकअप खड्ड्यात पडलं. मेट्रोच्या कामानिमित्त रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पडून हा अपघात झालाय. या प्रकरणी कासारवडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नका असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आले.